पहिले तर सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. जसं की मॅडमने सांगितलंय की 1990 पासून मी जो ॲज अ ॲक्टर म्हणून स्ट्रगल करायचो, पण काही कारणास्तव मागे आलोय. नंतर जे अभिनयाचं जे अंगात भूत असतं ते कधी जात नाही. म्हणजे ते कसं ना कसं ते पूर्ण करायचंच होतं. मला एक स्वप्न होतं आणि जसं मी आयुष्याच्या ह्याच्यात ते स्वप्न बघायला सुरुवात केली आणि शंकर सरांशी एक योग आला एक, आणि वेल्डन आहे या चित्रपटाची आम्ही जेव्हा पहिल्यांदा स्क्रिप्ट वाचली, खरंच आम्हाला खूप पसंत पडली. आणि एक 10 दिवसात आम्ही असा एक म्हणजे मनाशी धरला की हा चित्रपट आपण पूर्ण करायचा. आणि त्या चित्रपटातील जे पात्र आहेत, जे विशाखा मॅम आहे, निकम सर आहेत, वाडकर सर आहेत, असं वाटलं की त्यांना बघून की ती त्यांच्यासाठी लिहिलेली होती. खरंच म्हणजे एकदम त्यांनी एवढं छान काम केलंय की एकदम जमेची बाजू मांडली आहे. आणि आई काय त्याच्यात दाखवलं गेलंय. मनपूर्वक शुभेच्छा. ते मगाशी म्हणाले होते इतकं बोलले हेही खूप झालं, पण उत्तमोत्तम निर्मिती मात्र तुम्ही करत राहा अशा मनपूर्वक तुम्हाला शुभेच्छा देते. या चित्रपटाचे दिग्दर्शक शंकर अर्चना बापू दुलगुडे यांना मी इथे आमंत्रित करते. हे दोघे बालमित्र आहेत. तर या बालमित्र ची ही मैत्री अशी या सुंदर निर्मितीमध्ये पुन्हा एकत्रित आलेली आहे. शंकर हे मूळ साताऱ्याचे आहेत आणि ठाण्यामध्ये सगळं त्यांचं शिक्षण झालेलं आहे. लहान वयापासून ते मोठ्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर अनेक एकांकिका, दीर्घांक यामध्ये काम करत असताना भरपूर अनुभव त्यांना मिळालेला आहे. केदार शिंदे यांच्या सगळ्या नाटकांमध्ये किंवा चित्रपटांमध्ये त्यांनी म्हणजे मागे काम केलेलं आहे, असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलेलं आहे, कधी लेखक म्हणून केलेला आहे. असा हा अत्यंत भरपूर काम केलेला, भरपूर अनुभव असलेला असा हा आमचा रंगकर्मी आहे. पण दिग्दर्शक म्हणून स्वतंत्र चित्रपट वेल्डन आईच्या रूपामध्ये तो आपल्याला इथे दिसतो आहे. तर मनपूर्वक तुमचं अभिनंदन. शंकर, काय सांगा? सगळ्यांचे आभार. खरं तर आयुष्यातला पहिलाच चित्रपट लेखक दिग्दर्शक संदीप आणि मी लिहिलेला, आणि खरंच स्वप्नातही विचार केला नव्हता स्ट्रगल सगळं करत की पहिला सिनेमा आईवरच येईल, म्हणजे हा विचारच केला नव्हता. बऱ्याच गोष्टी काय काय झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी रिजेक्ट झालं नाही, वर्कआउट नाही झालं, आणि नंतर काय माहित कुठून डोक्यात आल्या ही गोष्ट आपण करूया. मग पाटील सरांनी ती गोष्ट ऐकवली आणि पहिल्याच ह्याच्यामध्ये डन झालं की करायचं आपल्याला. आणि सगळ्यात म्हणजे माझ्यासाठी हा प्लस पॉईंट आहे की पहिली फिल्म आईवर, आणि माझं आईवर, माझ्या वडिलांवर प्रचंड प्रेम आहे. त्यांनी मला खूप सपोर्ट केलाय. म्हणजे आतापर्यंत इथपर्यंत त्याला आमचा कुठलाही फॅमिली बॅकग्राऊंड नाहीये की सिनेमा वगैरे असं काहीच नाही. त्यांना त्यातलं माहिती नाही तेवढं, दोघेही बसले. तर ह्या निमित्ताने मी दोघांनाही थँक्यू बोलतो, आई तात्या, की तुम्ही म्हणजे मला माहिती आहे की आत्ता पण मला ते पोचत आहेत खऱ्या अर्थाने. म्हणजे माझा सगळा खर्च, माझे सगळे प्रॉब्लेम सगळे ते झेलतायत. मी फक्त हे माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटतोय नुसता. पण माझ्या बॅकला ते उभे आहेत की मला कुठेही असे जाणवू देत नाहीत की तू काय करतोयस, तुझं वय झालंय, ह्याचं काय, त्याचं काय, खाण्याचं काय, पैशाचं काय. पण खऱ्या अर्थाने हा सिनेमा खरंच मी आईंना आणि वडिलांना समर्पित केला, बिकॉज त्यांच्या पाठिंब्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे सिनेमे येतील, आपण आयुष्यात पुढे जाऊ, बरं असेल, बट ते असले ना तर काय म्हणतात त्याला, जी पावर असते ना, ती पावर ते आहेत की आई वडील आहेत. आणि आई दादा थँक्यू सो मच. ते पहिल्यांदा माझ्या कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये आलेत, म्हणजे मी त्यांना पहिल्यांदा समोर असं बघतोय, मला ते खूप असं आतून काय म्हणतात भरून आले ते. आणि सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर म्हणजे पहिल्याच सिनेमामध्ये विशाखा सुभेदार मॅडम, निकम सर, वाडकर सर, ही बाकीची म्हणजे असं झालं की ते खूपच सिनियर, त्यात मी खूप लहान नवीन तसा. बट ना मराठी कलाकारांचा एक प्लस पॉईंट तो आहे की ते कुठेच मला कोणीच असं जाणवू दिलं नाही की तुझा पहिला सिनेमा आहे, तू मला हे नको सांगू, हे का करू, असं का करू, अजिबात सांगितलं नाही. म्हणजे मी जे आम्ही लिहिताना पण विचार नव्हता केला, त्याच्या जास्त पट काम सगळ्यांनी केलंय. म्हणजे ऍक्च्युअल खरं म्हणजे विशाखा मॅडम असेल, वाडकर सर असतील, निकम सर, बाकीचे. म्हणजे निकम सरांचं पण कॅरेक्टर मी व्हिज्युअल केलं, त्याच्यावर ते घेऊन गेले ते. म्हणजे मी इमॅजिन केलं नाही रे की तो मग एखादा पंच लिहिलेला तर पंच लिहिलाय, त्याला माहिती नाही हा फक्त वाक्याचा आहे,
पण सरांनी मुवमेंट काढली त्याच्यातली. म्हणलं हा यार अशी मुवमेंट ही पण कॉमेडी आहे. विशाखा मॅडमचं पण सेम कितीतरी गोष्टी तिथल्या तिथे ऍडिशन झालेल्या आहेत, सगळ्यांनी इम्प्रोव्हाइज केलेल्या. बट जे ऍक्च्युअल टीम वर्क जे बोलतात की खऱ्या अर्थाने मला वाटतं या सिनेमाच्या मागे आईची शक्ती होती, त्याच्यामुळे हा पहिला सिनेमा बऱ्यापैकी चांगला झालेला असं मला वाटतं. आणि तुम्हा सगळ्यांना नक्कीच आवडेल तो. 31 ऑक्टोबरला थिएटरमध्ये जाऊन सगळ्यांनी नक्की बघा. जी काय धावपळ केली ती प्रेक्षकांसाठी सगळ्यांसाठीच केली, की सगळ्यांनी सगळ्यांचं काम बघा. सगळ्यांनीच खरंच खूप छान केलंय. आणि मला विजय सर, विशाखा मॅडम, वाडकर सरांचे खरंच आभार मानायचे की त्यांनी खरंच खूप खूप सपोर्ट केला. म्हणजे पहिल्या सिनेमाला असं होत नाही, मी जेवढ्या सिनेमांना असिस्ट केलेत ना त्यातले 2-4 सिनेमे तर आलेच नाही. तिकडे राडे झाले ते वेगळे, ते सिनेमांचं तिकडे नवीन फिल्म झालं ते वेगळ्या. बट स्वतःचा पहिला सिनेमा म्हटल्यानंतर जी पॉझिटिव्ह आलं ना, म्हणजे विशाखा मॅडम हो बोलल्या, वाडकर सर हो बोलले, निकम सर हो बोलले, कुठेच असं निगेटिव्ह काहीच नाही आलं. म्हणजे पाटील सरांच्या बाबतीत पण तेच की त्यांचा प्रोड्युसर म्हणून पहिला चित्रपट, पण त्यांनी कुठेही मला विचारलं नाही हे का, हे कशाला पाहिजे, ह्याचं काय, हे तू कसं करशील बाबा, हे तुला माहिती आहे का रे, काही विचारलं नाही. त्यांनी फक्त विश्वास टाकला. आणि अजून एका व्यक्तीचा मला खरंच आभार मानायचे, राज्यपाल सर. राज्यपाल सर कुठे बसलेत आपले, ते खरंच तो माणूस सिनेमाचा इपी आहे. आणि त्याच्याबद्दल सांगायचं तर ते ऍक्च्युली रायटर डिरेक्टर पण आहेत, त्यांनी हिंदी सिनेमा वगैरे केलेत. पण त्या माणसामुळे मला पाटील सर भेटले, जे की त्या माणसाने वेल्डनाईची गोष्ट ऐकलेली आणि त्यांना कुठेतरी वाटलं नाही यार की ही गोष्ट सरांना सांगायला पाहिजे. आणि त्या माणसाने ती मला संधी दिली की नाही तू कर. म्हणजे कुठेच तो बोलला नाही की मी करतो, माझी फिल्म मला करू दे. तर त्या माणसाने मला पाटील सरांची भेट करून दिली. आणि नंतर मग वेल्डनाईचा प्रवास झाला. आणि त्याच्यात काफिल सर आमचे यंगेस्ट 18 वर्षाचे, कुठे किती आहे काफिल सर, बोलून ना, ते प्रचंड मेहनत आहेत पाटील सर, काफिल सर, पाटील सरांचे एकदम जिगरी काय म्हणतात, असं एकदम क्लोजेस्ट जो माणूस आहे की स्ट्रॉंग पॉइंट आहे त्यांचा. आणि त्यांनी पण खूप सपोर्ट केला. सगळ्यांनी खरंच छान केलं. सगळ्यांना थँक्यू 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 सो मच. आज आपली आई कमलिनी शिंदे यांना त्याबरोबर घेऊन आलेल्या आहेत. आई तुम्हाला मनपूर्वक मी नमस्कार करते. एका घराण्याचे आपण पाहिलेत पुरुष जयवंत वाडकर यांना मी इथे आमंत्रित करते. तर दुसरी बाजू असलेले अगदी थोडक्यात बोलणं पण डोळ्यातून बोलणं असे आमचे विजय निकम. बरं, मी विशाखा ताईला तोपर्यंत माईक देतो. मस्त, एकदम छान. याच्यापेक्षा काही आम्ही बोलू शकत नाही, कारण तू जे जे काम करतेस तिथे सोनच उगवतं. प्रेम आहे सगळं. सगळ्यांचंच प्रेम आहे. विशाखा ताई सांग, या भूमिकेविषयी सांग. वेल्डन आई, जसं मी म्हटलं की नावातच आहे सगळं, की बऱ्याचदा आपण आईला आई थँक्यू म्हणायचं राहून जातं, आई खूप छान काम केलं म्हणायचं राहून जातं. तर या सिनेमामध्ये जी आई आहे तिची जी काही खटाटोप आहे, जो काही तिचा प्रयत्न आहे, जो तिने घाट घातला आपल्या पोराच्या लग्नाचा, आपल्या पोराचा लग्न व्हावं यासाठी, आणि मग ते लग्न कशा पद्धतीने होतं, काय होतं, तो सगळा ती सगळी गंमत म्हणजे सिनेमा आहे. मग अशी तू इतकं छान आईचं वर्णन केलंस, त्याबद्दल खरंच तुझं कौतुक आहे. तुझे शब्द म्हणजे ऍक्च्युली खरंच टपोरे दाणे आहेत. किती सुंदर कौतुक केलंस तू आईचं, की थरथरते आणि मुलाला हात लावला तर शिंग उगारते वगैरे. तर खरंच ही आई ना, आपल्यातली आई ही कायमच अशी असते की लेकरासाठी वाटेल ते करणारी. तर या वेल्डन आई सिनेमामध्ये हे कुटुंब आहे, अगदी बैठ्या घरात राहणार आहे, तरी त्या सगळ्या काबाड कष्ट करून आपल्या लेकाचं शिक्षण, त्याला लागलेली नोकरी आणि त्यातून सगळ्या संसाराचा भार सांभाळणारी ही आई, आणि शिवाय आपल्या नवऱ्याचा हेकेखोर स्वभाव हे सांभाळत सुद्धा त्याला जेवू घालणारी, गोळ्या घ्यावं असं म्हणणारी, त्याची काळजी करणारी ही आई, आणि लेकाचा संसार नीट व्हावा यासाठी झटणारी ही आई. तर त्यामुळे अशा आईची भूमिका
भूमिका मला करायला मिळाली, त्यामुळे मला खरंच खूप आनंद झालाय. मी याबद्दल आमचे जे दिग्दर्शक आहेत शंकर सर, शंकर दुलगुडे, याचं मी खरंच कौतुक करते की त्यांनी या आईसाठी माझी निवड केली. त्याबद्दल खरंच त्याचे मनापासून आभार मानावेसे वाटतात. आणि आमचे निर्माते सुधीर सर यांचे पण खरंच आभार मानावेसे वाटतात की त्यांनी ह्या सिनेमा मला देऊ केला आणि त्यांचा लेख म्हणून, माझा लेख म्हणून सिनेमामध्ये त्यांनी उभा केलाय. त्याबद्दल त्याचे सुद्धा खरंच म्हणजे त्याचा पण पहिला सिनेमा कुठेही वाटला नाही. आम्हाला खूप रिहर्सल्स कराव्या लागल्या की अरे हे असं कर, ते तसं कर, पण एकंदर ती सगळी प्रोसेस कमाल होती. तर हा सिनेमा करताना मला खूप आनंद झाला. जरा आईला बोलतो करूया. आईने मला आधीच सांगितलं मला माईक वगैरे देऊ नको, माईक नाही, बोला तुम्ही, माईक आम्ही धरू. विशाखा नावाचं वादळ, विशाखा नावाचं भूत, आज चान्स आहे. तिने थँक्यू म्हटलंय, तर ते वाढवताना काय काय म्हणजे कसरती केल्यात सांगा. तेव्हा हे इतकं छान. आणि मी एवढ्या कार्यक्रमात बघितलंय, पण विशाखाची आई कधी दिसली नाही. आज प्रथमच दिसली. विशाखाच्या आईसाठी एकदा टाळा वाजवा. बोलाच तुम्ही आज, बोलाच. तिच्याबद्दल बोललं तर खूप म्हणजे मला खूप भरून येतं. इतकं लहानपणापासून खूप स्ट्रगल केले तिनं इथपर्यंत पोहोचायला. आमच्याही ह्या क्षेत्रात असं कोणीच नाहीये. तिच्या बाबांनी आणि आम्ही प्रोत्साहन देऊन तिच्यात जे गट्स होते ते आम्ही ठरवलं होतं की नाही, तिच्या बाबांची तर फारच इच्छा होती. मी कामात असायचे पण ते सगळं तिच्याकडून करून घ्यायचे. आणि सगळीकडे स्पर्धा वगैरे सगळं अगदी सांगायचं म्हणजे ती केजीत तिला किंग जॉर्जला केजी मध्ये होती. केजीत असल्यापासून ते सॅल्यूट, ते स्टेजवर जाणं सगळं तिचं तीच म्हणजे शिक्षक. तेव्हापासून ती स्टेजवर आहे. आणि नंतर शाळेत पण 10वी पर्यंत पण सगळे खूप एक पात्री नाटक, अभिनय स्पर्धा, सगळं संपूर्ण म्हणजे तिचं तेच आम्ही सगळं बघत आलो. आणि मला तर तिचे शिक्षिका म्हणायच्या की आम्ही एवढं सगळं तिचं करून घेतोय, परस्पर शाळाच तिला पाठवायची सगळीकडे स्पर्धेला. आणि तुम्ही कधीच नाही म्हणजे आता जसं दादा बोलले की मी आईला कधी बघितलं नाही कार्यक्रमात, तसं मी माझ्या पार्लर होतं त्यामुळे बिझी असल्यामुळे मी कधीच तिच्याबरोबर जायची नाही. मग त्यांनी बोलून घेतलं आणि खूप सांगितलं, म्हणे तुमच्या मुलीमध्ये एवढे गट्स आहेत आणि तुम्ही असं नका करू, तिला सपोर्ट करा, तिला प्रोत्साहन द्या, म्हणे तुम्ही बरोबर येत जा जरा असं. म्हणजे तो तिचा प्रवास. नंतर कॉलेजला पण इतकं स्ट्रगल. जूला जायची ती कॉलेजला कळव्यावरून, ते 5 वर्ष ते ग्रॅज्युएशन केलं तिने. म्हणजे खूपच अभिमान आहे की आई म्हणजे तिला अभिमान आहेच, पण आई ना मुद्दा म्हणून तिच्या वॉलवर तिने माझा फोटो ठेवलाय आणि कोणी माझं काही बघत असेल ना तर ते वॉल उघडते, असा उजेडात आणते आणि मग ते म्हणतात अय्या तुमच्याकडे, हो माझी मुलगी आहे, माझी मुलगी आहे. वा तिचा स्ट्रगल सगळ्या महाराष्ट्राला माहितीये, पण त्या स्ट्रगलच्या मागे तुम्ही दृश्य आणि अदृश्य रूपात आई म्हणून आहात ना, याच ते खरं तर फलरूप आहे. आम्हाला सगळ्यांना तिच्या दादाला, तिला, आम्हाला सगळ्यांना खूप कौतुक आहे तिचं आणि खूप अभिमान आहे. वा 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 वा. आणि आई होण्याचं भाग्य जे मला मिळाले ते असंच म्हणजे अशी ओळख होते ना आपल्या मुलीच्या नावाने, जेव्हा आपली ओळख होते ना की या विशाखाची मी आई आहे, तेव्हा सगळं भरून पावतात. मी जयवंत दादांकडे नाही खूपच म्हणजे जसं विशाखाला तर काय सांगू, विशाखाबद्दल मला खूप आधीपासून प्रेम आहे तिच्यावर. ही मुलगी यार ग्रेट आहे आयुष्यभर. आणि असं कुठेही नाही आहे की हे नवीन प्रोड्युसर आहेत, नवीन डिरेक्टर आहे असं आम्ही कुठेच ट्रीट केलं. आमचं वाद बरेच होतात आणि ते व्हायला पाहिजे. ही मुवमेंट का, असं का, तसं का, ते व्हायलाच पाहिजे, त्याशिवाय नाही. आणि त्या मुलांनी पण खूप मेहनत घेतली. त्याला मी तर एक दोनदा चिडलो पण होतो, अरे असं वगैरे, पण तो कधीही त्याने दाखवलं नाही की मी प्रोड्युसरचा मुलगा आहे आणि असं आहे, कधीच नाही. नॉर्मल. आणि परत तो ते करून ते त्यांनी केलंय त्याप्रमाणे. त्यामुळे त्याच्याबद्दल तुझंही खूप कौतुक. आणि राहता राहिला माझा मित्र बाजूला उभा आहे, उंच धडधाकट, आणि नेहमीच असं बरोबर त्याचं नाव येतं त्यावेळी तो कुठेतरी गायब असतो. बघा तुम्ही कधी तेव्हा ते साधतो ते बरोबर.
कधी साधायचं ते. आणि हा मुळात लेखक, दिग्दर्शक, प्रोड्युसर असल्यामुळे याला ती सगळी जाण आहे. पुन्हा आपण एखादं प्रोडक्ट करताना कितपत आपण, पण आम्ही खरंच दोघांनी पण खूप धमाल केली यामध्ये आमचं गिव्ह अँड टेक म्हणा किंवा केमिस्ट्री म्हणा, किंवा आम्ही खूप पिक्चर सिनेमे केलेले आहेत. पण या सिनेमात प्रामुख्याने आम्ही खूप वेळा एकत्र आहोत आणि खूप वेळा विशाखाबरोबर मी वाटते प्रथमच इतकं मोठं काम करतोय. त्यामुळे खूप धमाल आली आम्ही तिघांनी करताना. तुम्हाला जाणवेल सगळ्या ठिकाणी ती टिपिकल आपण कुठे कुठे स्किट बघतो असं पण वाटेल तुम्हाला. आपण काय म्हणतो आम्ही फू हास्य जत्रा सगळं केलेलं आहे. त्यामुळे त्यावेळी असे काही क्षण आहेत ते तुम्हाला वाटतील की अरे नाही नाही मस्त आहेत. त्यामुळे आणि थिएटर असल्यामुळे जास्त इफेक्टिव्ह होतं. आणि शंकरनी आम्हाला पूर्ण मुभा दिली होती करण्याची. त्यामुळे आम्ही खूप गिव्ह अँड टेक आणि खूप केमिस्ट्री जपून केलेलं आहे. आणि वेल्डन आई, पुन्हा आई सगळंच असते. मी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आईबद्दलचं माझं प्रेम, आणि आईच सगळीकडे असते. त्यामुळे हे नाव सुद्धा खूप कॅची आहे. त्यामुळे मला असं वाटतं या नावाने सुद्धा खूप छान टायटल तुम्ही निवडलंय, वेल्डन आई. ज्यावेळी मला प्रथमतः बोलवलेलं तुम्ही मला त्या लक्ष्मी इन्स्टिट्यूटच्या समोर कुबेरमध्ये, तेव्हा मी ते ऐकल्यावरच मला खूप आवडलं होतं. आणि मी विचारलं कोण कोण काय काय करते, हिचं नाव याचं नाव आल्यावर मी काही विचारलंच नाही, येस लगेच. कारण का असे नट मिळणं खूप, बरोबरीचे नट असणं खूप गरजेचं आहे. कारण का खूप छान काम होतं त्याने असं मला वाटतं. आता मी माझ्या सिनियर म्हणजे ती बिचारी सकाळपासून बोलती आहे, तिचं काम मी कमी करतो थोडस. त्यामुळे अशा माणसाला आपण एवढंच देतो. म्हणू, या नावात काय आहे, विजय निकम. ऍक्च्युली जयवंत सर मला खूप, म्हणजे मी एकांकिका वगैरे करायचो आम्ही, आणि त्यावेळी ना सगळी नाटकं म्हणजे बँकेच्या एकांकिका बघायचो म्हणजे तर आमच्यासाठी सुवर्ण. आणि मग तिथे ही सगळी मंडळी वाड्या पाट्या, आणि ही सगळी त्यांना नंतर वाड्या पाट्या आम्ही म्हणायला लागलो. त्याचं कारण ते आहे की त्यांनी आम्हाला इक्वली ट्रीट केलं. आम्हाला असं कधी भासू दिलं नाही की तुम्ही ज्युनियर आहात वगैरे. अजूनही मी थट्टा करतो, आणि थट्टा केल्यानंतर मला भीती वाटते की हा चिडला तर नसेल, मग मी जाऊन सांगतो बघा ते हे अजूनही ते डोक्यात ते आहे, आणि त्यांनी कधी मला वाटू दिलं. महत्वाचं म्हणजे सुधीर सर, तुम्ही एक उत्तम कॅरेक्टर करण्यासाठी दिग्दर्शकाने जरी निवडलं असेल तरी तुम्ही हो म्हणालात. आमचे सगळे ते सेटवर लाड केले, त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप म्हणजे काय म्हणतो त्याला आता मी म्हणजे मी खूपच ते पुस्तकी शब्द होते कृतज्ञ. पण मला त्या 15 दिवसात मला घर आठवलं नाही, आणि खूप खूप आनंद मिळाला त्या सेटवर. त्याच्यामध्ये आपले कॅमेरामन सुद्धा, लेखक दिग्दर्शकांबरोबर आमचे कॅमेरामन सुद्धा झाले. आम्हाला काय नसतं, आम्हाला शॉर्टला बोलवलं की आम्ही जायचं आणि आमचं ते सगळं करायचं. हे कशातून जात होते ते आम्ही बघत होतो. आणि तुमच्या डोक्याला काय ताण असू शकतो ते मला माहिती आहे, कारण मी 2 सिनेमे प्रोड्यूस केले त्यामुळे. पण अशाच एका तालमीला, एका सिनियर दिग्दर्शकाच्या तालमीला मी जाऊन बसलो होतो मंडळी, आणि त्या तालमीत एक अशी मुलगी, काय दिग्दर्शक सांगत होते त्याच्या पुढचं सगळं करत होती, त्याच्या पुढचं असं करत होती की मला बघितल्यानंतर आईचं सॉरी अरे मग काय मुलगी आहे ही. म्हटली मी जर कधी नाटक किंवा सिनेमा केलं तर ही मुलगी माझ्या नाटकात किंवा सिनेमात असणार, असायलाच हवी. त्या मुलीचं नाव आहे विशाखा सुबे. आणि मी सिनेमा केला तेव्हा पहिला मी तिच्याकडे जाऊन पैसे हे केलं होतं, आणि ती माझ्या सिनेमात तिच्या होणाऱ्या जावयासाठी लिंबाचं लोणचं घेऊन येण्याचा सीन आहे, तो आम्ही वारंवार बघतो. इतका सुंदर केला होता की ते टॅलेंट असतं ना, ते कितीही लपवलं तरी ते कुठून कसं काय ते दिसतच. पाण्यासारखा मार्ग काढतं, ते कुठेही पोहोचायचं तिथं पोहोचतं. हा एक भाग आहे. ते या दोघांबरोबर काम करणं माझ्यासाठी आनंदच नव्हे, अभिमानाचा क्षण होता. आणि याला मी कधीच तू असं काम तसं का केलं नाही, त्याचं कारण होतं की मी एकदा कधीतरी पहिला चित्रपट करत होतो,
आणि माझ्याबरोबर काम करणाऱ्यांनी मला कधी असं केलं. मी जरी नाटकात सिनियर होतो तरी सिनेमा पहिलाच होता माझा. तिथे विशाखांनी मला कधी असं का तसं का, तिला जरी कळत असेल की हा टेकिंग वाईज किंवा बजेट वाईज यांना बंधनं आहे, तिने कधी त्याच्यात मी माझं काम चोख करणार आणि मी घरी जाणार हा अप्रोच, तसाच अप्रोच आम्ही ठेवला. त्याला कारण आहे की आमच्या आधीच्यानी आम्हाला हे सगळं दिलेलं आहे. मी गोरेगावचाच आहे, माझा ऍड्रेस यांची ही मजा बघायला खूप बघा, मजा येते. हीच मजा बघायची आहे आपण चित्रपटामध्ये. 30B701 बिंबिसार नगर, हायवेच्या पलीकडे गेलो. गोरेगाव ईस्ट असा माझा ऍड्रेस आहे. मला गोरेगावचं नाही म्हणतो. असं सगळं आहे. नाही नाही, पण नोकरी कुठे करतो ते? मी महानगरपालिकेत नोकरी करत होतो. आणि काय म्हणून होता ते सांग. पण काय म्हणजे मी महानगरपालिकेत सिव्हिल इंजिनियर होतो आणि बापरे. आणि त्याचं तो कौतुक एवढ्यासाठी करतोय मित्र म्हणून की तिथे महानगरपालिकेत सिव्हिल इंजिनियर आणि मी कोणाचा चहाही घेत नसेल, Yes. तर त्याचं कौतुक त्याला आहे. वा, वा, वा. क्या बात आहे. तर याचा मलाही अभिमान आहे. पण तो पिंडच आपला तसा नसल्यामुळे, पण तशा पिंडाची माणसं अवतीभोवती होती, त्यामुळे मी एकदा महेशला सांगितलं त्या पिंडांची बाबा त्या कावळ्यांचं ते असं होतं. सिनेमाबद्दल फारसं नाहीच बोललो नाही का. नाही ना, बोललो आपण. हेच खूप आहे, हे खूप आहे. तर आमची अशीच दंगामस्ती ते सिनेमात असणार आहे. याच्यापेक्षा विध्वंस काय तो एकदम. आणि या मुलांनी आम्हाला अगदीच काय म्हणतात सगळ्या. त्याला खूप प्रेमाने वागवलं आणि विपुल इज फॅन्टॅस्टिक. त्याचा खूप मी आता एकेकाला बोलवते. राईट. सुधीर पाटील मगाशी म्हणाले की मी खूप स्ट्रगल केला अभिनय करण्यासाठी, पण मला तो वाट सापडली नाही किंवा ते दार उघडलं नाही. पण आपल्या मुलांच्या मध्ये त्याने ती स्वप्न बघितलं आणि या स्वप्नांना आता बळ मिळालेलं आहे या चित्रपटाच्या माध्यमातून. त्यामुळे तो अगदी आमंत्रित करते. या चित्रपटाची नायिका, गोड चेहरा आणि अतिशय संवेदनशील अभिनय आपण देव माणूस या मालिकेतून पाहिलेलं आहे. तर ती अशी आमची गुणी अभिनेत्री सिमरन खेडकर हिला इथे आमंत्रित करते. तन्वी धुरी हिने ही सुंदर भूमिका साकारलेली आहे. बालरंग गौरी केंद्रे यांच्या केंद्रातून अशी ताऊन सुलाखून निघालेली ही आमची गुणी अभिनेत्री बीना सिद्धार्थ या आल्या असतील तर त्यांनाही मी इथे आमंत्रित करते. विपुल खंडारे यांनाही मी इथे आमंत्रित करते. नमस्कार सर्वांना आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आलेल्या सर्वांना. मूवीबद्दल बोलणं झालं तर पहिली गोष्ट तर माझी पहिली मूवी आहे, तर मला खूप काही शिकायला मिळालं सर्व माझ्या टीमकडून, खास करून या तिन्ही माझ्या सिनियर आर्टिस्टकडून. थँक्यू विशाखा मॅम, थँक्यू जयवंत सर, थँक्यू विजय सर. आणि जशी तुम्ही बघितलं आता या दोघांमध्ये कशी केमिस्ट्री आहे रिअल लाईफ, तशीच मूवीमध्येही आहे. आणि ह्याच्याहून वटसाड आहे मी तर सांगेन. फार मजा आली आम्हाला शूट करताना. बिहाइंड द सीन्स तर आम्ही खूप धमाल केली आहे. आणि विशाखा मॅम मला प्रत्येक सीन मध्ये असं म्हणायचं की असं नको, असं कर, असं कर. तर आधी मला वाटायचं म्हणजे की नंतर ठीक आहे, चांगल्यासाठी सांगत होते माझ्या. आणि जयवंत सरांबरोबर खूप कमी सीन्स होते ना माझे, खूप कमी. पुढच्या फिल्ममध्ये लिहितो. आणि सर्वात आधी तर पप्पा, तुम्ही खूप मोठा चान्स घेतलाय माझ्यावर मी तर सांगेन, म्हणून खूप खूप धन्यवाद. हे मला वाटत नाही की कुठले वडील इतका चान्स घेत असतील जास्त करून. तुम्ही घेतलाय, माझ्यावर विश्वास ठेवून, तर थँक्यू. नमस्कार. माझ्या मुलाने माझ्या नवऱ्याचे स्वप्न साकार करण्यासाठी इतकी मेहनत घेतली आणि माझ्या नवऱ्याने पण तो स्वप्न साकार करण्यासाठी इतकं स्वतःच्या मुलावर विश्वास ठेवून स्वतःच्या सगळ्या आयुष्याची कमाई लावली. आणि त्याला सपोर्ट करण्यासाठी विशाखा मॅम
जयवंत सर आणि विजय सर यांनी हेल्प केली, त्याला वेळोवेळी शिकवलं, असं नाही असं वाग, असं नाही अशी ॲक्टिंग कर. त्यांची मी खूप आभारी आहे त्याच्यासाठी. त्यांनी माझ्या मुलाला सांभाळून घेतलं आणि माझ्या नवऱ्याचं स्वप्न माझ्या मुलाने पूर्ण केलं, त्याच्यासाठी मी माझ्या मुलाची आभारी आहे. आणि अक्षरशः माझ्या डोळ्यातनं आनंदाचे अश्रू येत आहे, ते मी सांगू शकत नाही. सगळं आई हा प्रत्येकाच्या आयुष्यातला खूप हळवा कोपरा असतो आणि त्यामुळेच आता खूप असं एक छान इमोशनल वातावरण तयार झालंय. हे खूप फॉर्मल आहे पण मला खूप आज मनापासून म्हणावं वाटतंय. मी ज्योती हे पात्र साकारू शकते यासाठी शंकर सरांनी आणि आयुषच्या पप्पांनी, आमच्यासाठी निर्माते आहेत ते, पण आमच्यासाठी आमच्या मित्राचे वडील आहेत, सो आमच्यासाठी ते पाटील काका आहेत. त्या दोघांनी विश्वास दाखवला, त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि ही फिल्म अनेक कारणांनी स्पेशल आहे माझ्यासाठी. तर ही माझी पहिली फिल्म आहे, त्यात मुख्य भूमिका करते, त्याचं एक आपल्याला थोडंसं छान वाटत असतं. आणि पहिल्याच फिल्मला चांगल्या कलाकारांसोबत काम करता आलं ही त्याहून स्पेशल गोष्ट आहे. आणि येस, आता मी फार फिल्मबद्दल काही बोलणार नाही, कारण ते तुम्हाला फिल्म बघितल्यावर कळेलच. थँक्यू. तन्वी. आय बी टू बी ऑनेस्ट टुडे, कारण आई हा विषय आहे, आईवरती फिल्म आहे आणि प्रत्येक आईचं स्वप्न असतं की आपल्या मुलाने काहीतरी आयुष्यात अचीव करावं, एक पायरी पुढे जावी. तर मला वाटतं की आम्ही इथे सगळे उभे आहोत, मी, विपुल, आयुष आणि सिमरन. तर आमची आई खूप प्राऊड फील करतायत आज इथे बसल्यात सगळ्याजणी, तर खूप छान वाटतंय. आणि मी शंकर सरांना खूप थँक्यू म्हणेन की त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली. आणि पहिल्या भेटीतच त्यांनी सपना डन केली होती की हां, ही माझी स्वप्न आहे म्हणून. आणि ते स्वप्न जे मी स्वप्नात पाहतो त्या स्वप्नाला मी रियालिटीमध्ये पाहू शकले, ते शंकर सर आणि पाटील सरांमुळे. तर खरंच खूप थँक्यू आणि आयुष्यभर मी लक्षात ठेवेल ही गोष्ट. आणि आईचं म्हटलं तर आई म्हणजे प्रत्येक स्पर्धा असू दे, कुठची गोष्ट असू दे, नेहमी मला घेऊन ती असायची. आणि आज ती इथे आली आहे, म्हणजे कॉलेजच्या आणि स्कूलच्या ओपन हाऊस नंतर आई आता परत इथे आली, तर खूप छान वाटतं आईसाठी. तर थँक्यू सो मच मम्मी आणि छोटी आई, काकी. मी ट्रेलरच्या आधी या आईला इथे आमंत्रित करणार आहे. विपुल तोपर्यंत. स्मिता मॅम, जरा एकच मिनिट. काय झालं माहिती का, या सगळ्या प्रवासात खूप खूप खऱ्या अर्थाने खूपच इन्व्हॉल्ड असलेले, आमच्या आनंदात आणि आम्हाला क्रिएटिव्ह वातावरण निर्मितीसाठी खूप मदत करणारी अशी काही माणसं इथं बसलेली आहेत. त्याच्यात मानस आहे, मी बोलवणार आहे, पण एकेकाला नेहा आहे, मी बोलवते फक्त. कपिलजी आणि राजपाल, ह्या नाही, मी सगळ्यांना बोलवते. मी फक्त बोलवते, फक्त आधी मला त्यांचे आभार मानले. अच्छा, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. विपुल. 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 सगळ्यात आधी तर थँक्यू सो मच शंकर सर आणि पाटील सर यांनी आमच्यावर एक वेगळा ट्रस्ट दाखवला. आणि सरांनी पण, म्हणजे सर असे आहेत ना, खूप ओरडतात मला आणि नंतर म्हणजे सर ओरडतात पण आणि नंतर येऊन सांगतात पण असं कर तसं कर. आणि सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर थँक्यू सो मच निकम सर, विशाखा मॅम, वाडकर सर यांनी आम्हाला खूप समजून घेतलं. काही चुकत असेल तर सांगितलं की तू हे असं कर, आमच्या रिहर्सल्स घेतल्या, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि आज थोडा इमोशनल झाले म्हणून बोलता येत नाहीये. थँक्यू सो मच मॅम. तर अशी ही दणदणी स्टारकास्ट असलेला आणि बाकीची सगळी आमची टीम खणखणीत गाणं तुमच्या समोर पेश करते. बेल्डन आई दीपाली प्रोडक्शनचा हा पहिला चित्रपट 31 ऑक्टोबरला रिलीज होतोय.